आज इंदापूर सत्र न्यायालयाने एका पोक्सो प्रकरणामध्ये आरोपी हर्षनंदन सोनवणे यास 20 वर्षाची सक्त मजुरी आणि इतर भारतीय दंडविधान तसेच पोक्सो कायद्याप्रमाणे शिक्षा सुनावली. आता याबाबत पीडितेच्या आजीने भिगवण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. आरोपी त्याच भागातला राहणार होता, पीडिताही त्याच भागातले राहणार होते. पीडितेच्या आजीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास बारामतीचे भिगवणचे तत्कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर शेख यांनी केला होता आणि आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर झालं. या प्रकरणामध्ये या घटनेचे थोडक्यात सांगायचं तर आरोपी आणि पीडिता शाळेत जाताना आरोपी तिला त्रास देत होता आणि सगळ्यात महत्वाचं तिचं वय 13 वर्ष 3 महिने होतं आणि त्यांनी त्याचा बालपणाचा गैरफायदा घेऊन तिच्या मर्जी विरुद्ध तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता. त्या अनुषंगाने एक फिर्याद दाखल झाली होती. सरकार पक्षातर्फे एकंदरीत 12 साक्षीदारांच्या मध्ये तपासण्यात आली. पीडितेचा जबाब, तिच्या आजीचा जबाब अत्यंत महत्वाचा होता, वैद्यकीय अहवालही महत्वाचा होता. त्या अनुषंगाने युक्तिवाद करण्यात आला आणि आरोपीला शिक्षा सुनावली. आम्हाला या प्रकरणी सरकार पक्षाला मदत आमचे पैरवी PSI कसपटे तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री शितोळे PSI शितोळे यांनी मदत केली आणि आज ही शिक्षा सुनावली गेली. सर, हा निकाल किती दिवसामध्ये खटला पूर्ण झाला? खटला 2020 चा होता, परंतु आता इंदापूरला सत्र न्यायालय सुरू झाल्यावर या खटल्याला गती आली आणि जे आपण रोज बघतोय की लैंगिक अत्याचाराच्या केसेस होत आहेत, हा जरा या आरोपींना एक चाप बसण्यासारखा हा निकाल आहे की 20 वर्ष सक्त मजुरी जाईल. सरकारी पक्षापुढे कोणती आव्हाने होती हा निकाल लावण्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं पीडितेवरती झालेला लैंगिक अत्याचार साबित करणे फार महत्वाचं असतं, कारण अशा घटनांमध्ये पीडिता ह्या आपल्या घरच्यांना, आई वडिलांना अशा घाबरतात, पुढे सांगायला येत नाही, त्यांना फार विश्वासात घेऊन सांगितल्यानंतरच त्या एक्सपोज होतात. या प्रकरणात तसंच झालं होतं. जेव्हा पहिल्यांदा जी फिर्याद झाली होती ती छेडछाडीची झाली होती, परंतु पीडितेला जेव्हा तिच्या आई वडिलांनी पूर्णपणे विश्वासात घेतलं त्यावेळेस तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती आई वडिलांना दिली.